जनावरांच्या मांसाची बेकायदेशीर वाहतूक करणारा एक टेम्पो गोरक्षकांच्या मदतीने कागल पोलिसांनी पकडला। टेम्पो चालक आतिक मदार बेपारी याच्यावर कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी 2 लाख रुपयांच्या मांसासह 5 लाख रुपयांची बोलेरो पिकअप व्हॅन जप्त केली। दरम्यान टेम्पोतून पकडलेलं मांस गायीचं असल्याचा संशय असल्याने ते तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आलंय। कोल्हापूरच्या सदर बाजारातून एका टेम्पोतून 2 टन गोमांस बेळगावला नेलं जाणार असल्याची माहिती प्राणलिंग स्वामी यांना एका गोरक्षकानं दिली होती। त्यानंतर गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांनी काही गोरक्षकांच्या मदतीनं बुधवारी रात्री कागलजवळ सापळा रचला। त्यावेळी जनावरांचा मांस घेऊन निघालेली महिंद्रा पिकअप व्हॅन अडवण्यात आली। ही व्हॅन कागल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली। पोलिसांनी पेठवडगाव इथल्या आतिक मदार बेपारी या चालकाला ताब्यात घेतलंय। तर त्या टेम्पोत सुमारे 2 टन जनावरांचा मांस सापडलं। सुमारे 2 लाख रुपयांचा जनावरांचा मांस आणि 5 लाख रुपयांची पिकअप व्हॅन असा 7 लाख रुपयांचा मुद्देमाल कागल पोलिसांनी जप्त केलाय। दरम्यान टेम्पो चालक आतिक बेपारीला न्यायालयानं 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। दुसरीकडे टेम्पोमध्ये गोमांस असल्याचा संशय गोरक्षकांनी व्यक्त केला। त्यामुळे मांसाचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले, तर उर्वरित मांस कागल नगर परिषदेच्या कचरा डेपोत नेऊन नष्ट करण्यात आलं।